अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, असं जेव्हा सोयराबाई म्हणतायत तेव्हा त्यांना फक्त कशाची अनुभूती आहे, तर अभेद तत्वाची अनुभूती आहे. म्हणजे त्यांचं काय गेलेलं आहे, तर भेदज्ञान गेलेलं आहे. आता भेदज्ञान गेलं म्हणून काय झालं, अनुकूल प्रतिकूलता गेली. कारण तिथे भेदच त्यांना दिसत नाहीये. मग अनुकूल प्रतिकूल आलं कुठून? मग अनुकूल प्रतिकूलता गेली म्हणून काय झालं, तर त्यांचे रागद्वेष गेले. त्या म्हणतायत जळून गेले कामक्रोध. आमचे कामक्रोध पण काय गेले, आता जळून गेलेत. आता आमचं कोणी राहिलेलं नाहीये. ना कोणाविषयी प्रेम आहे, ना कोणाविषयी द्वेष आहे. म्हणजे जे कामक्रोध आहेत ते का निर्माण होत, तर पापपुण्यामुळे निर्माण होतात. म्हणजे कामक्रोध गेल्यामुळे पापपुण्य निर्माणच होणार नाही. कारण हे पाप जे आहे ना, जिथे क्रोध असतो ना तिथेच पाप आहे. पाप बरोबर घेऊन आलेलं असतं पापकर्म, म्हणून ती क्रोधाकडे प्रवृत्ती होते. म्हणून कामक्रोध गेले त्यामुळे पापपुण्य निर्माण होणार नाही, आणि पापपुण्य निर्माण झालं नाही तर परत भोगण्यासाठी शरीर शरीर घेऊन यायचं कारणच नाही. श्री समर्थांच्या चरणी मनपूर्वक वंदन करते. आनंद योगी श्री गुरु परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणांना वंदन करते. श्रद्धेय मंदाताईंना वंदन करते आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला सुरुवात करते. दशक तिसरा, स्वगुण परीक्षा. त्याच्यातला समास पहिला जो आहे जन्मदुःख निरूपणाचा, त्याचा आपण विचार करणार आहोत. आता तिसरा दशक जो आहे त्या तिसऱ्या दशकाच्या चिंतनाला सुरुवात होतीये. नावच आहे स्वगुण परीक्षा. आता स्व म्हणजे स्वतः. स्वतः म्हणजे आपण माणूस जे आहोत त्याचे गुणदोष यांची परीक्षा करून आत्मसुधारणा करून घेण्यासाठी समर्थांनी या दशकामध्ये जे वर्णन केलेलं आहे, बघा ते वर्णन वाचल्यानंतर म्हणजे अभ्यासल्यानंतर अंतर्मुख व्हायला ज्याला होत नाही असा विरळच म्हणावा लागेल. आता या दशकाची सुरुवातच माणसाला जन्माला यावं लागल्यामुळे जी दुःख भोगावी लागतात ना, त्या दुःखाचं एक भयानक वर्णन श्री समर्थांनी केलेलं आहे. हा जो पहिला जन्मदुःख निरूपणाचा समास आहे, आणि त्याच्यानंतर पुढचे अजून स्वगुण परीक्षा म्हणजे दशकाचं जे नाव आहे, त्या दशकाच्या नावाने पुढचे अ, व, कड असे अनुक्रमे 4 समास आहेत. आणि त्या 4 समासामध्ये पहिल्या समासाचा धागा पकडून एक समर्थांनी एक कादंबरिकाच या समासांमध्ये रेखाटलेली आहे. आता पुढे जन्माला आल्यामुळे म्हणजे शरीर घेऊन जन्माला आल्यामुळे त्रिविध तापांचं वर्णनही या दशकामध्ये आलेलं आहे. अगदी तपशिलासह समर्थांनी ते वर्णन केलेलं आहे. आणि 9वा समास जो आहे तो मृत्यू निरूपणाचा आहे. मृत्यू एक वास्तव आहे. आपल्याला माहिती आहे की जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या मागे हा मृत्यू लागलेलाच असतो. आता हे सगळं वर्णन अभ्यासल्यानंतर म्हणजे मृत्यू निरूपणापर्यंतचं, कारण हा दशकच जो आहे ना हा अंतर्मुख करायला लावणार आहे. आणि हे सगळं वर्णन वाचल्यानंतर अंतःकरणात वैराग्य निर्माण जर झालं नाही, तर त्याला माणूस तरी म्हणावं का? असं काय होतं तर? विचार करावा लागतो बघा. संत नेहमी म्हणतात, की सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये या जन्म-मृत्यूचं जे निरूपणं जी आहेत, ती करून ठेवलेली आहेत. आपण कुठलाही ग्रंथ घ्या, एकनाथी भागवत घ्या, दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, त्याच्यामध्ये वर्णन आलेलंच आहे जन्म आणि मृत्यूचं. पण तरी सुद्धा माणसाची प्रवृत्ती जी आहे, ती परमार्थाकडे होत नाही. आता परमार्थाकडे प्रवृत्ती आपली सगळ्यांची होते. पण ज्या जोमाने परमार्थ पुढे जायला पाहिजे किंवा जसा परमार्थ म्हणजे मोक्षाच्या दिशेने जो जायला पाहिजे, ती जी तळमळ अंतःकरणात लागायला पाहिजे, ती तळमळ अंतःकरणात लागायची असेल, तर हे वास्तव जे आहे, हे वास्तव स्वीकारणं आणि वास्तव स्वीकारलं की अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं. या प्रपंचाचं स्वरूप लक्षात येतं आणि म्हणून संतांनी हे विस्तृत वर्णन जे आहे ते आपल्या ग्रंथांमधून करून ठेवलेलं आहे. आणि मग संत म्हणतात, आम्ही इतकं वर्णन करून ठेवलेलं आहे, इतकं वास्तव सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा माणसाच्या अंतःकरणातली अजून प्रपंचाची आसक्ती जात नाही. माऊलींचे खूप छान ओवी आहे. माऊली म्हणतात, की कावळ्याला रात्री एक वेळ दिसेल. बघा, कावळ्याला रात्री दिसत नाही. पण ते म्हणतात, की एक वेळेला कावळ्याला दिसेल, राक्षस मांस खायला विटेल. आता राक्षसाचं अन्नच आहे मांस खाणं. पण तो सुद्धा एक वेळेस विटेल. पण संतांना माणसांची बुद्धी कळणार नाही. कारण इतकं आम्ही सांगतोय. हे खरं एवढं ह्या दशकामध्ये हे वर्णन वाचल्यानंतर जर आपण विचार केला, तर अंतर्मुख झालो,
तर आपण त्या दिशेने म्हणजे परमार्थाच्या दिशेने, मोक्षाच्या दिशेने जो आपला परमार्थ कसा चालू असतो, जेमतेम, जेमतेम चालू असतो, त्याला एक गती मिळायला नक्की मदत होणार आहे. कारण हे जे समास आहेत, बघा वेगळं काहीही संत सांगत नसतात. आपण वाचल्यानंतर लक्षात येईल की काय वेगळं आहे. पण जोपर्यंत बुद्धीचा निश्चय होत नाही, तोपर्यंत सातत्याने काय करावं लागतं, तर हे असे जे समास आहेत, हे असे जे पारमार्थिक ग्रंथ आहेत, ते अभ्यासावे लागतात. आणि जोपर्यंत विवेकयुक्त वैराग्य निर्माण होत नाही, तो त्याशिवाय ज्ञान टिकत नाही. कारण वैराग्यासी काही ज्ञानासी तगणेचे नाही, असं माऊली म्हणतात. म्हणून वैराग्य निरूपण आणि दशकाची या समाप्ती झालेली आहे. आता समर्थांनी जी जन्मदुःखाची कथा सांगितलेली आहे, त्या कथेच्या अनुषंगाने आपलं जीवन दुरुस्त करून घ्यावं आणि म्हणून एवढं सगळं विस्तृत वर्णन केलेलं आहे. पण आता हे वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की अरे इतकं घृणास्पद वर्णन समर्थांनी केलंय. पण बघा त्याच समर्थांनी नरदेहस्तवन पण केलेलं आहे. की आणि म्हणतात या नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे. म्हणजे हे उत्तम पद प्राप्त करून घेणं ही पण कुणाची जबाबदारी आहे? माझीच आहे. म्हणजे हे वास्तव जे दर्शन आपल्या समोर मांडलेलं आहे जन्मदुःखाचं, हे समजावून घेऊन अंतर्मुख होऊन आपली परमार्थामध्ये प्रगती करत राहून अंतःकरणात वैराग्य निर्माण करत राहणं हे कोणाचं काम आहे? शेवटी तर हे साधकाचं काम आहे आणि त्या उत्तम पदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. बघा एवढ्या प्रस्तावनेनंतर सुरुवातीला दासबोध चिंतनिकेमध्ये जो तक्ता सांगितलेला आहे डॉक्टर काकांनी, तो तक्ता आपल्यासमोर मांडते आणि त्या तक्त्यानुसार ज्या समर्थांच्या समासामधल्या ज्या पहिल्या 5-6 ओव्या आहेत, त्याचा आपण व्यवस्थित छान विचार करूयात आणि पुढचा समास आहे त्याचा विचारायला सुरुवात करूयात. आता तक्ता जो सांगते, तो पहिलं संसार दुःखाला कारण काय आहे? तर शरीर आहे. शरीराला कारण काय आहे? तर पापपुण्य आहे. पापपुण्याला कारण काय आहे? तर रागद्वेष आहेत. म्हणजे आसक्ती, प्रेम आणि ज्याला आसक्ती म्हणतो आणि द्वेष. राग म्हणजे आसक्ती. आता रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान आहे आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आहे आणि भेदज्ञानाला कारण अज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आता मी तक्ता आपल्या समोर सांगितला. आता आपण ओव्यांचा विचार करूयात पहिल्या 5. म्हणजे आपल्या लक्षात येईल, की हा तक्ता जो आहे, या तक्त्यानुसार समर्थांच्या ज्या ओव्या आहेत, त्या ओव्या किती म्हणजे हा तक्ता म्हणजेच काय आहे, तर या तक्त्याचं स्पष्टीकरणच या ओव्यांमध्ये समर्थांनी केलेलं आहे. बघा पहिली ओवी आपल्यासमोर आहे, जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चढेना ऐसा. आता जन्मदुःखाचा अंकुर म्हणजे जन्म भोगण्याची वेळ येऊन ठेपली, की जीव जन्माला येतो. का बरं जन्माला येतो? कारण प्रारब्ध कर्माचे भोग भोगण्यासाठी जीवाला शरीर हे माध्यम मिळावं लागतं आणि त्याला जन्माला यावं लागतं. कारण संचित प्रारब्ध क्रियामाण अशी जी 3 बघा संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियामाण कर्म अशी 3 कर्म आहेत. आता जीवात्म्याने केलेली अनंत जन्मांची अनेक कर्म संचितामध्ये जमा असतात आणि त्या कर्मामधली काही कर्म फलोन्मुख व्हायची जेव्हा वेळ येते, तेव्हा ती फलोन्मुख झालेली कर्म जीवात्म्याला प्रारब्ध रूपाने भोगण्यासाठी काय मिळतो? जीवाला नवीन जन्म मिळतो. आणि मग पापाचं फळ ते दुःख आणि पुण्याचं फळ ते सुख. या न्यायाप्रमाणे सुख दुःख दोन्ही जीवाच्या वाट्याला येतात. आता परत नवीन जो जन्म मिळतो, त्या नवीन मिळालेल्या जन्मामध्ये परत नवीन पाप पुण्यात्मक कर्म निर्माण होतात. परत ती संचितामध्ये जमा होतात. असं हे जन्म मरणाचं चक्र काय होतं तर सुरूच राहतं. मग आता हे दुःख नको असेल, आता जन्म मरण हे दुःखच आहे. हे दुःख नको असेल तर परत जन्माला न येणं. आता मी पहिल्यांदा काय सांगितलं होतं, संसार दुःखाला कारण शरीर आहे. म्हणजे आपण शरीर घेऊन आलो म्हणून या संसाराचं दुःख आपल्या सगळ्यांना भोगावं लागतंय. बघा एक डॉक्टर काका त्यांच्या प्रॅक्टिस मधला एक नेहमी प्रसंग सांगतात. अ, एक 90 वर्षाच्या आजी, ज्यांना खूप जुनाट असा दमा झालेला होता. खूप औषधं घेऊन त्या थकल्या होत्या. पण त्यांचा एक असा स्वभाव होता, की गावात नवीन डॉक्टर आला, की त्याच्याकडे जायचं आणि त्याला आपली तक्रार सांगायची, की मला असा दमा आहे, मला औषध द्या वगैरे म्हणून. आता असं कित्येक डॉक्टरांचं त्यांनी औषध घेतलं होतं, पण दमा काही बरा झाला नव्हता. त्या वैतागून गेल्या होत्या. आता डॉक्टर काकांनी नवीनच प्रॅक्टिस गावामध्ये सुरू केली होती. आता आजींना कळलं, की गावात नवीन डॉक्टर आलेले आहेत. आता आत्तापर्यंत कुठल्याच डॉक्टरांचं औषध लागू पडलं नाही.
मग आता चला नवीन डॉक्टर जे आलेले आहेत त्यांच्याकडे जाऊन बघूयात की औषध लागू पडतंय का म्हणून. म्हणून आजी डॉक्टर काकांकडे आल्या. आता काकांनी त्यांना तपासलं आणि तपासल्यानंतर त्या एकदम डॉक्टर काकांना म्हणाल्या की डॉक्टर तुम्हाला एक प्रश्न विचारू का? आता डॉक्टर काका म्हणाले विचारा. तर त्या म्हणाल्या की डॉक्टर साहेब मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणे मला दमा का झाला आणि तो मलाच का झाला? आता डॉक्टर काकांनी लगेच उत्तर दिलं. ते म्हणाले की तुम्ही शरीर घेऊन जन्माला आलात म्हणून तुम्हाला दमा झाला आणि जर दमा नको असेल तर शरीर घेऊन जन्माला परत येऊ नका. तात्पर्य असं आहे की जन्मदुःख परंपरा जर संपवायची असेल तर शरीर घेऊन परत जन्माला यायचं नाही. संसार दुःखाला कारण काय आहे तर शरीर आहे. आता शरीराला कारण काय आहे तर पाप पुण्य आहे. जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी निचनवी. आता पाप पुण्य भोगण्यासाठी जन्म मिळतो. जसं मी आता सांगितलं की परत नवीन जन्मामध्ये नवीन पापकर्म होतात आणि परत काय होतं तर असं सातत्याने अखंड चक्र सुरू राहतं. आता पापपुण्याला कारण काय आहे तर रागद्वेष आहेत. रागद्वेष म्हणजे राग म्हणजे प्रेम. आता प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होतं आणि आसक्ती काय होते तरी बंधनाला कारण होते. जे पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म हेची भ्रांतीचे पडळ ज्ञानहीन. आता जन्म कशाचं फळ आहे तर कुविद्येचं फळ आहे. ही देहासक्ती जी मागच्या जन्मी राहून गेली म्हणजे देह तादात्म्य जे राहून गेलं म्हणजे ती आसक्ती राहून गेली. बघा आसक्ती म्हणजे राग झाला पण राग प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये होतं. आता देह जन्माला घेऊन आले की देहावरती आपलं प्रेम असतं पण हा देह आहे म्हणून मी आहे. देह गेला की मी जाणार आणि देह जाऊ नये हे काय होतं आसक्तीमध्ये रूपांतर झालं की परत तो देह घेऊन जन्माला यावं लागतं. आणि असं हे जे अज्ञान आहे म्हणजे त्यांनी म्हटलं की जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ. भ्रांती म्हणजे अज्ञान आणि म्हणजेच काय तर माया. म्हणजे मी ब्रह्म असताना मी देह आहे हा काय झाला तर भ्रम निर्माण झाला आणि माझे संबंधित जे आहेत ते पण सगळे कसे आहेत तर ते सत्य वाटायला लागतात. कारण भ्रमाने खरं म्हणजे काय तर मी ब्रह्म असताना मी देह मला वाटायला लागतं आणि देह सत्य मानून चालल्यामुळे ही सगळी काय आहेत तर ही दुःख वाटायला येतात. पुढे बघा धर्माधर्मास कारण रागद्वेष आणि रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान. आता रागद्वेषाला अनुकूल प्रतिकूल ज्ञान म्हटलंय. आता जर अनुकूलता असेल तर काय होतं तर प्रेम निर्माण होतं आणि प्रतिकूलता असेल तर द्वेष निर्माण होतो. आता अनुकूल व्यक्ती असेल तर प्रेम निर्माण होतं. प्रेमाचं रूपांतर आसक्तीमध्ये सुद्धा होतं. अगदी आपल्या देहापासून घ्या. देहावर आपलं प्रेम असतं. नंतर हळूहळू आसक्ती निर्माण होते. घरावरती आपलं प्रेम असतं. हळूहळू आपण जसं-जसं घरात राहायला लागतो, तशी-तशी आसक्ती निर्माण होते. आपल्या कुटुंबियातल्या व्यक्ती असतात, त्यांच्यावर आपलं प्रेम असतं. बघा त्याच्यावरती पण आपली हळू जसं सहवासाने आसक्ती निर्माण होते आणि असं वाटतं हे सगळं सोडून जायला नको. आणि म्हणून ही जी आहे अनुकूलता आणि प्रतिकूलता म्हणजे जे मला नको आहे त्याच्याविषयी काय निर्माण होतं तर मत्सर तुलना निर्माण होते. याला रागद्वेष असं म्हटलंय. म्हणून रागद्वेष निर्माण होतात कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूलाने राग आणि प्रतिकूलाने द्वेष निर्माण होतो. हा माझा म्हटलं की प्रेम आणि हा दुसरा म्हटलं की प्रतिकूलता निर्माण होते. आणि ह्याला कारण काय आहे तर भेद ज्ञान. कारण आपल्याला फक्त अखंडित भेद दिसतात. अगणित भेद दिसतात. अखंड आपलं जीवन जे आहे ते सगळं भेदामध्ये चाललेलं असतं. नाम, रूप, रंग, स्वभाव, परिस्थिती, हा असा, तो तसा. यानी मला मदत केली म्हणून तो मला अनुकूल आहे. यानी मला विचारलं नाही. यानी मला काय केलं तर नावं ठेवली म्हणून तो मला प्रतिकूल आहे. म्हणजे हे सगळं कसं आहे, हे भेद दिसतात आपल्याला. आपल्याला ते तत्व जे आहे, ते तत्व अनुभवायलाच येत नाही. कारण त्याचं काय आहे, तर अज्ञान आहे. आता हे भेद अज्ञानाला कारण काय आहे, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान. कारण जीवदशेमध्ये जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपल्याला हे सगळे भेदच दिसत राहणार. आणि हे सगळं जे आहे ना, हे दुःखच आहे.
कारण जोपर्यंत ही अशी जी परंपरा आहे, जी तक्त्यामध्ये सांगितलेली मी ही, या परंपरेमध्ये जर आपलं जीवन व्यतीत होत असतं, हे सगळं दुःखमय जीवन आहे आणि जीवदशेमध्ये आपल्याला हे भेदात्मक दुःख जे आहे सतत अनुभवाला येत असतं आणि सतत काय आहे तर त्यामुळे सुख-दुःख निर्माण होतात. श्रुती म्हणते द्वितीयाद् वै भयं भवति. जिथे 2 आहेत तिथे भय आहे आणि जिथे 2 आहेत तिथे दुःख आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात, "जव जव दूचे भांडे, तव तव संसार भय जोडे." जोपर्यंत आपल्याला 2 ची प्रतीती आहे सतत, मी आणि माझ्यापेक्षा काहीतरी, तिथे काय आहे तर संसाराचं भय आहे. आणि म्हणून भेदज्ञानाला कारण जे आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आता याचा दुसरा अर्थ असा होतो, की आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे मीच ब्रह्म आहे असा अनुभव आला, की ही सगळी परंपरा काय होते तर ही मावळून जाते आणि मला आनंदाची प्रतीती येते. पण आता तिथपर्यंत जाण्यासाठी आधी चित्ताला पटलं पाहिजे, की हा संसार दुःखमय आहे. कारण त्या संसाराची सुद्धा इतकी सवय झालेली असते, की असं वाटतं अरे असंच तर असतंय संसाराचं स्वरूप. प्रत्येक जीव जो जन्माला येतो, तो असंच सुख-दुःखाचं जीवन जगतोय. त्याच्यापेक्षा वेगळं काय असतं? म्हणून जोपर्यंत संत संगतीमध्ये येत नाही, जोपर्यंत संत आपली कान उघडणी करत नाहीत, तोपर्यंत या संसाराचं सहज झालेलं स्वरूप किती विपरीत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून असे विचार संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेले असतात. बघा आता आपण कुठपर्यंत आलो? भेदज्ञानाला कारण काय आहे तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आता मला हा समास अभ्यासता एक खूप छान अभंग आठवला. अवघा रंग एक झाला. हा अभंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे संत सोयराबाईंचा आणि बहुतेकांनी आपण हा श्रवण केलाय. बघा आत्ता जे मी हे सगळं विचार जे सांगितले, त्या अभंगामध्ये बरोबर आलेले आहेत. कसं आहे की जेव्हा आपण असा अभ्यास करतो ना, तेव्हा ते अभंग सुद्धा आपल्याला समजायला लागतात. आता अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. असं जेव्हा सोयराबाई म्हणतायत, तेव्हा त्यांना फक्त कशाची अनुभूती आहे? तर अभेद तत्वाची अनुभूती आहे. म्हणजे त्यांचं काय गेलेलं आहे तर भेदज्ञान गेलेलं आहे. आता भेदज्ञान गेलं म्हणून काय झालं? अनुकूल प्रतिकूलता गेली. कारण तिथे भेदच त्यांना दिसत नाहीये. मग अनुकूल प्रतिकूल आलं कुठून? मग अनुकूल प्रतिकूलता गेली म्हणून काय झालं तर त्यांचे रागद्वेष गेले. त्या म्हणतायत जळून गेले कामक्रोध. आमचे कामक्रोध पण काय गेले आता जळून गेलेत. आता आमचं कोणी राहिलेलं नाहीये. ना कोणाविषयी प्रेम आहे, ना कोणाविषयी द्वेष आहे. आता रागद्वेष म्हणजे जे कामक्रोध आहेत ते का निर्माण होतात? पाप-पुण्यामुळे निर्माण होतात. म्हणजे कामक्रोध गेल्यामुळे पाप-पुण्य निर्माणच होणार नाही. कारण हे पाप जे आहे ना, जिथे क्रोध असतो ना, तिथेच पाप आहे. पाप बरोबर घेऊन आलेलं असतं पापकर्म. म्हणून ती क्रोधाकडे प्रवृत्ती होते. म्हणून कामक्रोध गेले त्यामुळे पाप-पुण्य निर्माण होणार नाही आणि पाप-पुण्य निर्माण झालं नाही तर परत भोगण्यासाठी शरीर शरीर घेऊन यायचं कारणच नाही. जे मी सुरुवातीला सांगितलं पापाचे फळ ते दुःख, पुण्याचे फळ ते सुख. मग पाप-पुण्य जर जमा झालं नाहीये तर परत भोगण्यासाठी शरीर घेऊन यायचं कारणच राहिलं नाही आणि शरीर नाही म्हणून संसार दुःख संपूर्ण गेलं आमचं. म्हणून संसार दुःखाला जे कारण शरीर आहे ते आम्हाला आता मिळणारच नाहीये. म्हणून पाहता पाहणे गेले दुरी म्हणे चोखियाची महारी. बघा एवढ्या ह्या तक्त्यामध्ये आणि एवढ्या ह्या विचारांमध्ये त्या अभंगाचा जो विचार आहे ना, हा सगळा विचार आहे. तरी मी अगदी थोडक्यात तो विचार मांडण्याचा इथे प्रयत्न केला. पण आपण जेव्हा परत अभंग तो श्रवण कराल, तेव्हा हा जर विचार आपल्या लक्षात आला, तर लक्षात येईल की तत्वज्ञान जे आहे, ते संतांनी सोपं करून सांगितलंय. ते संतांनी आपल्या अभंगांमधून पण सांगितलेलं आहे. पण ते कुठून का होईना तुम्हाला पटू द्यात आणि ह्या प्रपंचातनं, या संसारातनं जे आहे, या जन्मदुःख परंपरेतनं आहे, ते बाहेर या. आणि अद्वैताची जी आनंदाची स्थिती आहे, ती जोपर्यंत अज्ञान आहे, जोपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत ही अद्वैताची स्थिती प्राप्त होणं आपल्याला शक्य नाहीये. म्हणून शरीर जन्माला यायच्या वेळेला दुःख आणि जन्माला आल्यानंतर कोहमचं अज्ञान आणि या अज्ञानाचं वर्णन जे आहे समर्थ या समासामध्ये म्हणजे या पुढील ओव्यांमध्ये अजून आपल्या समोर विस्तृत असं करतायत. म्हणजे 5व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात जन्मसुखाचा विसर, जन्मचिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार विस्तारला. आता जन्मसुखाचा विसर म्हणजे मूळचा परब्रह्म स्वरूप असलेला जीव काय झाला त्याला विस्मरण झालं स्वतःच्या स्वरूपाचं. का बरं झालं? कारण तो काय झाला तर जडदेहाच्या संगाने बांधला गेला, विषयाच्या संगाने बांधला गेला, वासनांच्या संगाने बांधला गेला आणि या सर्वांचा संग जोपर्यंत जीवात्म्याला आहे,
तोपर्यंत तो बरळत राहतो. आता कोण बरळतं हो? बघा, खूप टेम्परेचर असलं तर तो, ज्याला ज्वर चढलाय तो बरळतो. तर तो काय बरळतोय त्याचं त्यालाही माहिती नसतं. त्याला अगदी त्याचप्रमाणे आपण या जीवदशेमध्ये आलो आणि तो जीवात्मा बरळतोय. जीवोहम, देहोहम, नरोहम, असा तो सतत काय आहे तर बरळतोय, कारण त्याचा तसा सतत त्याचा तसा अनुभव आहे. आणि त्यामुळे त्या भ्रमामुळे त्याला स्वतःच्या सुखरूपत्वाचा विसर पडला आणि या सगळ्यांचे संग जे आहेत, जे मी आता जो विषयांच्या संघाने बांधलाय, नंतर ह्या जडदेहाच्या संघाने बांधलाय, तो अनुकूल असले की सुख आहे आणि त्याच्यात काही प्रतिकूलता निर्माण झाली की दुःख आहे. ह्यालाच काय म्हणतात? द्वंद्व. आता सुख दुःख हे मूळचं द्वंद्व आहे बरं का. त्याच्या पोटामध्ये अनेक द्वंद्व आहेत सुख दुःखाच्या. बघा, यश मिळालं सुख आहे, नंतर अपयश मिळालं तर दुःख आहे, कीर्ती मिळाली सुख आहे, अपकीर्ती मिळाली दुःख आहे, मान झाला माझा तर मला सुख वाटतं, अपमान झाला तर दुःख वाटतं. म्हणजे मूळ जे द्वंद्व आहे ते सुख दुःख आहे. त्या सुख दुःखाच्या पोटात जी आहे ती खूप द्वंद्व आहेत. पण काही जरी झालं तरी मला काय होतं तर सुख किंवा दुःख. अजून एक आहे की मनासारखं झालं तर सुख आणि नाही तर चिंता. कशाची चिंता असते? काय होईल आणि कसं होईल आणि केव्हा होईल, याची चिंता सतत जीवाला ग्रासून टाकते. ते म्हणतात की सतत जेव्हा जीवात्मा चिंता करत राहतो तेव्हा ती चिंता त्याला चितेवर चढवल्याशिवाय राहत नाही. ती चितेवर चढवूनच त्याला संपवून टाकते. आता खरं तर एक प्रश्न निर्माण होतो इथे, आता मृत्यूनंतर चिंता संपते का? तात्पुरती संपल्यासारखी वाटते, पण परत जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे आणि परत त्या सगळ्या अतृप्त इच्छा वासना भोगण्यासाठी जन्माला परत जीवात्म्याला यावंच लागतं. तेव्हा नाटकाचा प्रयोग एकच असतो, पण त्याच्यामध्ये पात्र बदलत असतात. अगदी त्याप्रमाणे नवीन देहात, नवीन संबंधित, परत नवीन सगळं काय गाव, शहर असेल ते. समर्थांची ओवीच आपल्या समोर. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्म आली, ती तुवा आपुली मानिली, कैसी रे पडत मूर्खा. परत नवीन अंक, नवीन देहामध्ये. परत सगळं नवीन नवीन. नंतर अनेक जन्म तुझे, अनेक आई वडील झाले, अनेक पती पत्नी झाले, अनेक मुलं झाली, पण याच जन्मीचे मात्र तू खरे मानून चाललेला आहेस आणि म्हणून तुझ्या वाट्याला हे दुःख आलंय. आणि परत 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 जन्माला आलास तर काय परत पात्र बदलत राहतील, पण परत ती दुःखाचं स्वरूप जे आहे ते तेच राहणार आहे. पुढे समर्थ म्हणतात, जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा, ममता रूप. जन्म जीवाची अवदसा. विचार करूयात थोडा. बघा, अगदी लहान जन्माला आलेलं जे मूल असतं, ते जन्माला आल्याबरोबर त्याला काही अपपरभाव त्याचा जागृत झालेला नसतो, की हा माझा आहे, हा दुसरा आहे. ते कधीपर्यंत हो? जोपर्यंत त्या आईच्या अंगावरचं दूध पित असतं ना तोपर्यंत. नंतर ते बाळ जेव्हा 6-8 महिन्यानंतर वरचं दूध प्यायला लागतं, नंतर अन्न खायला लागतं आणि मग मात्र त्याला कळायला लागतं, की ही माझी आई आहे आणि हे माझे बाबा आहेत, हे माझं घर आहे, हा दुसरा आहे. ज्याला आपण भेदज्ञान म्हणू. म्हणजे भेदज्ञान तिथूनच सुरू होतं आणि मग माझ्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं आणि मग लक्ष दिलं नाही तर ते खूप हट्ट करतं, सर्वांचं लक्ष वेधून घेतं. मग त्याला कौतुकाने आपण काय म्हणतो? बालहट्ट म्हणतो. बालहट्ट पुरवावे असं सांगितलेलं आहे. आता हे लहानपणी ठीक आहे. पण जर मोठेपणी किंवा वृद्धपणी जर असंच राहिलं, तर काय होईल हो? जन्म जीवाची अवदसा. अतिशय समर्थ जे म्हणतायत, ही अवदसा आपणच आपली करवून घेतो आणि असेच बालपणी केलेले हट्ट त्याचं स्वरूप बदलतं. पण तेच जर म्हातारपणी राहिले तर मग मुलं वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहत नाहीत. बघा, पूर्वी यासाठी संन्यासाश्रम, 4 आश्रमामधला एक संन्यास आश्रम होता, की आपली प्रपंचातली कर्तव्य संपल्यानंतर कुठे जावं तर संन्यास घ्यावा. आता संतांनी खूप सोपं केलंय आपल्याला. कुठे जंगलात किंवा कुठे हिमालयात जायची आवश्यकता नाहीये. तर संत म्हणतात, मी आणि माझी आठवणं, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाणं निरंतर. प्रपंचातच राहा, पण अलिप्त राहा. आणि असं अलिप्त राहायचं असेल तर असे ग्रंथांचे अभ्यास करावे लागतात. श्रवण, मनन, निधिध्यासन व्हावं लागतं. त्याप्रमाणे आपलं आचरण जे आहे ते बसवून घ्यावं लागतं. आणि म्हणून इथे जे
म्हटलेलं आहे की इथे समर्थ आपल्याला म्हणतात, ती ममतेची डाकीण जी आहे ना, ती डाकीण त्या जीवाला काय करते तर झपाटून टाकते. बघा, ममतेची डाकीण असं म्हटलंय. कारण मी एवढा प्रपंच उभा केला, मी हे मुलांना वाढवलं, मी एवढं शिकवलं. एक वडील त्या मुलाला सारखे म्हणायचे, "तू जो काही आज आहेस ना, ते माझ्यामुळे आहे. हे सगळं घर आम्ही किती कष्टाने उभं केलंय, तुला काय माहिती? आणि तू आज जो दिसतोयस तो माझ्यामुळे आहे." असं सारखं-सारखं त्या मुलाला काय करायचं तर ते ऐकवायचंय. आता तो मुलगा वैतागला आणि तो मुलगा म्हणाला, "खरंय बाबा, हे सगळं काय आहे तर तुमच्यामुळेच आहे. पण म्हणे हे सगळं तुम्ही मला देणार आहात, पण गेल्यानंतर मात्र बघायला येऊ नका, की हे मी नीट ठेवतोय का, का काय करतोय त्याचं म्हणून." आता ह्याला काय म्हटलं, इतकं ममत्व आहे आणि ही अशी आपली अवदशा जी आहे, आपली दशा जी आहे, ही कोण करून घेतो तर आपणच आपली करवून घेत असतो. कारण हे सगळं जे आहे, मी, माझा देह, या देहाने हे जगात कमावलेलं जे आहे, ते सोडून जावंसं वाटत नाही आणि त्यामुळे परत, परत, परत काय होतं, त्या वासनेमुळे परत, परत जन्माला यावं लागतं. म्हणून जन्म मायेचे मैंदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे. बघा, मायेने भ्रम केल्यामुळे मी जन्माला आल्यासारखं वाटतं, असं म्हटलंय. आता शास्त्र असं सांगतं, की परब्रह्मावरती जगताचा काय होतो तर भ्रम होतो, म्हणजे अध्यास होतो आणि आत्मस्वरूपावरती देहाचा अध्यास होतो. आता भ्रम म्हणजे माया, अध्यास म्हणजे माया, भ्रम म्हणजे माया. हे मायेचं स्वरूपच आहे. तर मायेचं स्वरूप काय आहे? शास्त्रांनी सांगितलं आपल्याला, जगताला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे आणि देहाला जन्म आहे, जरा आहे आणि मरण आहे. जे आधी नसतं, जे मध्येच दिसतं आणि नंतरही नसतं, त्याला भ्रम असं म्हटलेलं आहे. मृगजळाचं उदाहरण आपल्याला नेहमी माहिती आहे, की मृगजळ जे आहे ते रोहिणी मुहूर्तावरती माडान जमिनीचं अधिष्ठान लागतं, त्याच्यावरती ते दिसतं, ते भासतं. खरं तर ते नसतं. त्याचप्रमाणे हा देह सुद्धा कसा आहे तर तो भासमान आहे. पण तरी सुद्धा जीवात्म्याला मी जन्माला आल्यासारखं वाटतं आणि जन्माला आल्यासारखं वाटल्यानंतर त्याला जे विकार चिकटून येतात, बघा मी जळूसारखे ते विकार चिकटलेले असतात. मी, क्रोध, काम, लोभ हे जे आहेत, हे विकार त्या देहाबरोबरच येतात. आता भगवद्गीता तर याला काय म्हणते? नरकाचं द्वार म्हणते. आता नरकाचं द्वार म्हणजे काय? ज्या क्षणी मला क्रोध येतो, त्या क्षणी मी नरकातच गेलेली असते. आपण आपल्या स्थितीवर असतो का हो? शरीर लालबुंद होतं, थरथरायला लागतं. आपण तर जळतोच, पण आपल्याबरोबर घरातल्या संबंधितांना सुद्धा काय करतो, त्या ज्वालामुखीमध्ये पोळून टाकतो. आता ह्याच्यापेक्षा नरक काय वेगळा असतो? कुणी नरक बघितलाय त्या नरकात जाऊन? आता त्या नरकाचं वर्णन केलेलं आहे गरुड पुराणामध्ये. ते सुद्धा भीती घालण्यासाठी, की तुम्ही असं वागू नका म्हणून. पण प्रत्यक्ष नरक बघून आलेला किंवा स्वर्ग बघून आलेला आपल्यामध्ये कोणीही आपल्याला सांगत नाही, की असा-असा नरक आहे किंवा असा-असा स्वर्ग आहे. मग ज्या क्षणी क्रोधाने आपण संतप्त होतो, तो क्रोध माझा ताबा घेऊन टाकतो, तोच काय आहे तर तो नरक आहे. लोभी वृत्ती हाच नरक आहे. हे विषयांमध्ये लोळणं जे आहे, काम म्हणजे इच्छा, सतत इच्छा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, 5 आणि 5, 10 याच्यामध्ये जे आपलं जीवन चाललेलं असतं, सतत त्याच्यामागे धावणं जे आहे, ते काय आहे तर दुःखच आहे. म्हणजे सुखाच्या मागे दुःखच आहे. कुणाला किती संपत्ती मिळवली म्हणजे काय होईल तर? बघा, आचार्यांचं स्तोत्र आहे, की "तू कुठे गेलास म्हणजे तुला सुख मिळेल. ततः किं, ततः किं." म्हणजे काय मिळालं म्हणजे सुख मिळेल. तर कितीही तुम्ही कितीही गोष्टी मिळवल्या या व्यावहारिक सत्तेमधल्या, तरी सुद्धा तुम्हाला सुख मिळणं शक्य नाही. त्याला नरकाचं स्वरूप आहे आणि जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, तोपर्यंत त्या मोक्षाला विघ्नकारक होतात. तोपर्यंत मोक्ष मिळणं शक्य नाही. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केलेला आहे, "नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी." आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर आपलं हे कसं मनाला शिकवायचं, हे परत समर्थच आपल्याला सांगतायत. बघा, एका संतांच्या वाङ्मयाचा जरी अभ्यास केला ना परिपूर्ण, एक दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम परिपूर्ण ग्रंथ आहेत. पण तर सध्या झालंय काय माहितीये का? ऑनलाईनमुळे हा ग्रंथ ऐकू का तो ग्रंथ ऐकू? पण कसं असतं ना, की आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ झालेली नसते. म्हणजे माझ्यासह मी सांगते हां, तेवढी प्रगल्भ झालेली नसते आणि खूप श्रवण केल्यानंतर मला काय घ्यायचं हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून एक ग्रंथ, समर्थांचा दासबोध ग्रंथ, समर्थांचे मनाचे श्लोक
आणि समर्थांचा आत्माराम या तीनही ग्रंथांमध्ये आपल्याला परिपूर्ण मोक्षाची व्यवस्था समर्थांनी करून ठेवलेली आहे, की स्वतःला साधकांनी कसं घडवायचं आणि असं त्या उपदेशाप्रमाणे समर्थांच्या जर घडवत राहिलं, तर नक्कीच निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबणार आहे. पुढे समर्थ म्हणतात, जन्म जीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. बघा आता जन्म जीवाचे मीपण असं म्हटलंय. आता जन्मामध्ये जीवाच्या मीपणाचं बीज आहे. कारण कसं असतं, की जेव्हा मी जन्माला येते, तेव्हा तो मी असतोच ना तो. तो अस्तित्व रूपाचा जो मी आहे, तो आहेच. पण जेव्हा तो मीपणा सांभाळला जातो, आता हा सांभाळला जातो म्हणजे कसं तो अनेक जन्म आपण तो सांभाळलेला आहे जो मीपणा आहे. आणि तो मीपणा सांभाळल्यामुळे द्वैत निर्माण झालं. त्या द्वैताचा परिणाम म्हणून तो जन्म जीवाला मिळालेला आहे. आणि कठोपनिषद म्हणतं, य मृत्यो समृत्युम गच्छति, य इव नानेव पश्यति. जो जीवनामध्ये द्वैत पाहतो, तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो आणि चालू जन्मातही तो सांभाळलेला मीपणा तसाच राहतो आणि परत त्याला पुढचा जन्म मिळतो. आता बघा जन्म मिळालेला आहे मीपणामुळे, बरोबर आहे. आता सगळे आपण जन्माला आलेलो आहोत. आता का आलेलो आहोत? त्याचं उत्तर दिलंय, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. पण मला जन्म नको असं काही स्वातंत्र्य नाहीये. तुला जन्माला कर्मविग्रहाने यावंच लागेल. कारण ते कर्मच तसं त्या जीवात्म्याचं आहे. पण जीव जेव्हा जन्माला येतो, तेव्हा फक्त अस्तित्व रूपाचा मी असतो. जेव्हा लहान बाळ असतं तेव्हा, की मी आहे. पण त्याच्यानंतर हा सामान्य मी आला असं म्हटलंय. आणि दुसरा जो मी आहे तो विशेष मी आहे. बघा सामान्य मी हा अस्तित्वाचा मी आहे आणि दुसरा मी जो आहे तो विशेष मी आहे. आता सामान्य मी असायला काही हरकत नाही. तो असतोच. पण जेव्हा सामान्य मी जेव्हा विशेषत्वाने फुगायला लागतो, म्हणजे देहबुद्धी जेव्हा घट्ट व्हायला लागते, तो ते लहान बाळ आठवा, म्हणजे लहान बाळचा संपर्क जेव्हा जगताशी यायला लागतो, तेव्हा मग सगळं हे माझं, हे तुझं, नंतर हे जग सत्य वाटायला लागतं. मी कर्ता आहे, मी भोगता आहे. हे तादात्म्य जेव्हा निर्माण होतं आणि हे तादात्म्य निर्माण झालं, की मग मी करता, मी भोगता, मी केलं म्हणून झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं, मी आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे, मीच करता आहे. आणि जेव्हा मीच करता आहे अशी भूमिका जेव्हा घट्ट असते आणि जेव्हा कर्तेपणाच्या मोबदल्यात जेव्हा भोक्तृत्व म्हणजे तेवढं आपल्याकडनं तिकडनं मिळत नाही दुसरीकडून. म्हणजे मी माझ्या मुलांसाठी केलं उदाहरण घेतलं तर आणि मुलांनी माझ्यासाठी केलं नाही. म्हणजे मी माझ्या मुलांसाठी काय काय केलं, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं रान केलं. पण आता ती मोठी झाल्यानंतर त्यांनी मला सांभाळायला नको का? म्हणजे काय आली? अपेक्षा आली. आणि तिथे काय होतं तर दुःख होतं. म्हणजे इतकं या प्रपंचाशी तादात्म्य निर्माण होतं आणि तिथे त्या तादात्म्य निर्माण झाल्यामुळे हे सुद्धा भान राहत नाही, की अरे मी कवडी करणारा नाहीये. याचा नियामक कोणीतरी आहे. या देहाला चालवणारा आहे, या जगताला चालवणारा आहे. ती एक शक्ती आहे आणि म्हणून मी करता नाही, मी भोगता नाही. ही सगळी सृष्टी ईश्वराची आहे आणि ती ईश्वराची असल्यामुळे त्याच्या नियमाने चालणार आहे. माझ्या नियमाने चालणार नाही. हे भान सातत्याने ठेवायला लागतं आणि हे भान जेव्हा राहत नाही, तेव्हा मग काय मी कमावलेलं, मी उपभोग घेणारा, मी काय कोणाचं खात नाही, मी आणि कोणाची भीती आहे मला, अशी वाक्य जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा लक्षात येतं की सत्ता त्या ईश्वराची मान्य केलेली नसते आणि ते भानच नसतं. मान्य करणं तर दूरच राहिलं. पण ते भानच नसतं. इतकं तो तादात्म्याने त्या देहादी प्रपंचामध्ये काय असतो तर जगत असतो. ते जीवन व्यतीत करत असतो आणि असं भोगामध्येच आयुष्य निघून जातं. तरी इच्छा भोगणे, तृष्णा त्याला म्हटलंय समर्थांनी इथे. ती तृष्णा जी आहे ती जणू जीवाला काय करते तर ती जखडून टाकते. बघा आयुष्यभर तर भोगणं सुरूच असतं. जसं जसं वय होतं, वृद्धत्वाकडे झुकायला लागतो, तशी इंद्रियांची भोगण्याची क्षमता राहत नाही. गात्र शिथिल होऊन जातात. डोळ्यांनी दिसत नाही, तोंडात दात नाहीत, जागेवरून उठता येत नाही. म्हणजे ही सगळी जी आहेत आपली इंद्रिय जी आहेत, ती काय होतात तर त्यांना वृद्धत्व येतं. पण एक त्याच्यामध्ये स्त्री अशी आहे, की ती दिवसेंदिवस तरुण होत असते. ती कुठली आहे? तर ती तृष्णा. जितके विषय भोगावेत, तितकी त्या तृष्णेची लालसा वाढत जाते आणि ती अधिकाधिक तरुण होत राहते. आणि तृष्णाच काय करते तर ही जन्माला घालते. कारण त्या विषयांचंच तसं आहे, की जितके विषय भोगू, तितकी ती विषयांकडची काय होते तर ओढ जी आहे, ती वाढतच राहते.
पुढे समर्थ म्हणतात, जन्म विषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकडी भक्षित आहे. आता ही जन्म विषयांची आवडी, आता इतके विषय बघून बघून आपल्या सगळ्यांना ययातीची कथा माहिती आहे सगळ्यांना, की त्याने आपला जो मुलगा पुरू आहे त्याचंही तारुण्य भोगविलासासाठी घेतलं आणि आपलं वृद्धत्व मुलाला दिलं. म्हणजे किती भोगांची लालसा जी आहे ती लालसा असली पाहिजे. बघा हे सगळं वाचल्यानंतर हा जन्मदुःख निरूपणाचा समास अभ्यासल्यानंतर जर अंतर्मुख झालं लक्षात येईल, की आपल्या पण ज्या भोगांच्या लालसा आहेत, आता आपल्या काही भोगांच्या लालसा प्रत्येकाने आपलं आत्मपरीक्षण करावं. प्रत्येकाने आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल, की मी अजून कशामध्ये अडकले. माझी एक छोटीशी भोगाची लालसा सांगते. परवा आम्ही इथे बेंगलोरमध्ये गेलो होतो. 2 दिवसाचं शनिवार आणि रविवार असं शिबिर होतं. आणि शिबिराला गेल्यानंतर तिथे एक निवेदन करायला एक भगिनी उभ्या राहिल्या. असं ऐकलं होतं, की बेंगलोरमध्ये साड्या खूप छान मिळतात. आणि त्या भगिनी उभ्या राहिल्या निवेदनासाठी आणि त्यांची साडी बघितल्यानंतर आता गेली कुठल्या कार्यक्रमाला? पारमार्थिक शिबिराला. आता त्या भगिनी निवेदनाला उभ्या राहिल्यानंतर माझं लक्ष कुठे गेलं? साडीकडे गेलं. आणि साडीकडे गेल्यानंतर किती सुंदर साडी आहे ना. आता प्रवचन कुठे राहिलं? प्रवचनाच्या ठिकाणी. माझं चित्त कुठे गेलं? त्या साडीकडे गेलं. किती सुंदर साडी आहे. बरं इथपर्यंत थांबत नाही. मग ती कुठे मिळेल? ते मार्केट कुठे आहे? ते मार्केट कुठे आहे हे डोक्यात घेऊनच मी तिथनं बाहेर पडते. अजून माझा मुक्काम आहे 8-10 दिवस. मग मार्केटमध्ये जाऊयात. मार्केटमध्ये गेल्यानंतर तशीच साडी मला दिसतीये का? असं सतत माझे डोळे पण त्या मार्केटमध्ये भिरी बघत राहतात. आता पुरुषांनी उलटं करून घ्यावं त्याच्या. सांगायचं तात्पर्य असं की भोग लालसा जी आहे, एक छोटंसं उदाहरण सांगितलं. अशा अनेक भोग लालसा ज्या असतात, त्या मनुष्याच्या असतात आणि त्या जीवाला कशा जखडून टाकतील हे लक्षात सुद्धा येत नाही. इतकी ती माया जी आहे, ती माया भुलवणारी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ही जी भोग लालसा, ही जी तृष्णा आहे, ही काय आहे तर त्या जीवाला जखडून टाकते. समर्थ सांगतात, की जन्माला आल्याबरोबर आपण त्या सतत असं भोगत त्या मृत्यूच्या दिशेनेच जात असतो. पण तरी त्या भोगांच्या इच्छा मात्र अजिबात काय होत नाहीत, तर त्या संपत नाहीत. आता मृत्यू कधी येईल आणि कोणालाही माहिती असतं का हो? डॉक्टर काका म्हणतात, असा काही नियम आहे का, की गर्भाशयातल्या बाळांनी जगावं आणि 90 वर्षाच्या माणसाने मरावं, असा काहीही नियम नाहीये. त्या सगळ्या दोऱ्या कुणाच्या हातात आहेत, तर त्या भगवंताच्या हातामध्ये आहेत. आता बघा खरं तर वाढदिवस आपण साजरा करतो. आता तो वाढदिवस असतो का घड दिवस असतो? आता व्यावहारिक सत्तेमध्ये वाढदिवस साजरा केला जातो. करावं, कौतुक करावं, सेलिब्रेशन करावं. पण जो साधक म्हणवून घेतो त्याला नक्की माहिती असावं आतमध्ये, की 1 वर्षाने या देहाची काय झालेली आहे तर घट झालेली आहे. पण माझी परमार्थामध्ये किती प्रगती झाली? माझं पारमार्थिक वय वाढलेलं आहे का? हा विचार आपण किती करतो? माझ्या वाढदिवसाच्या दिवशी हा विचार माझ्या मनामध्ये येतो का? की माझं वय वाढलं 1 वर्षांनी, पण माझं पारमार्थिक वय वाढलंय का? का मागच्या वर्षी जे सुरू होतं तेच यावर्षी अजून सुरू आहे. जो अभ्यास सुरू आहे तो अजून तो पुढे सरकलेलाच नाहीये. आणि असं तिथे जागरूक जर आलो आपण, तर मग काहीतरी तो वाढदिवस सेलिब्रेट करण्याचं काय आहे तर सार्थक आहे. म्हणून असं अंतर्मुख सातत्याने होणं, सातत्याने आपलं आपण परीक्षण करणं, हे खूप महत्वाचं असतं. म्हणून नरदेहाचं एवढं जे घृणास्पद वर्णन समर्थांनी केलंय, पण नरदेहाचं स्तवन सुद्धा समर्थांनी केलंय. ते म्हणतात नरदेह परलोकीचे तारू आणि जर ते परलोकीचं तारू झालं नाही, तर परत तुम्हाला त्या या नरक यातना जन्ममरणाच्या त्या गर्भाशयामधल्या भोगाव्या लागणारच आहेत. त्या संपणार नाहीयेत. पुढे समर्थ म्हणतात, पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्मयासी. आता बघा इथून समर्थांनी जे वर्णन सुरू केलेलं आहे गर्भाशयामध्ये, त्या गर्भाला किती यातना होतात. आता गर्भोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. समर्थांनी ग्रंथारंभ लक्षणामध्ये कुठल्या ग्रंथांचा आधार घेतला हेच सांगितलेलं आपल्याला. ते गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे. त्याच्यामध्ये सगळं वर्णन आलेलं आहे. त्याचाच विस्तार म्हणजे या ओव्या आपल्या समोर समर्थांनी सांगितलेल्या आहेत. तर मृत्यूनंतर पापकर्मामुळे नरकाची प्राप्ती होते. आता 11व्या ओवीपासून 50व्या ओवीपर्यंत जर हे संपूर्ण वर्णन आपण वाचलं तर गर्भाला गर्भाशयात नरक यातनाच होत असतात. आणि जसं मी म्हटलं तसं की रौरव नरक हा दुसरीकडे कुठेच नाहीये. तर त्या रौरव नरकाचा अनुभव त्या गर्भाला त्या गर्भाशयामध्येच येतो.
कारण त्या 9 महिन्याचा जो काळ त्या गर्भाशयामध्ये तो गर्भ व्यतीत करतो, म्हणजे अगदी छोटा बिंदू इतका असेपर्यंत, तर ते त्याचं पूर्ण गर्भ म्हणजे पूर्ण तो जीव तयार होईपर्यंत ते त्याला किती कष्ट होतात, याचं संपूर्ण वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे. बघा आता आपण गर्भ तयार होत असताना सोनोग्राफी करून डॉक्टर दाखवतात आपल्याला. आता आपल्याला खूप आनंद होतो, कुटुंबियांनाही आनंद होतो, की छान वाढ होते, निरोगी गर्भ आहे. आता व्यावहारिक सत्तेमधला इथे विचार हा अगदी बरोबर आहे. पण समर्थ इथे आपल्या समोरचे इथे सांगतायत, स्पष्टीकरण करतायत, की त्या गर्भाला मात्र त्या गर्भामध्ये खूप कष्ट होत असतात, की तोंड नाक बंद असल्यामुळे त्याला धड श्वास घेता येत नाही. डोहाळे लागले असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा पदार्थ खाण्याची इच्छा होते एखादा विशिष्ट, पण जे कडू, तिखट, आंबट रस जे आई सेवन करते, त्या गर्भाची त्वचा त्यावेळेस पुरेशी तयार झालेली नसल्यामुळे त्या गर्भाच्या शरीराला भयंकर दाह होतो. बघा मी पूर्ण इथे काही ओव्या इथे घेणार नाहीये. पण आपण जर हा समास वाचला तर लक्षात येईल, की किती एक असं ते वाचल्यानंतर वाटतं, की खरंच एवढ्या यातना असतील तर कशाला जन्माला यायचंय परत? मला आता हा गर्भवास नको. आणि परत-परत वाचावं हे माहिती नाही असं काहीच नाही आपल्याला. सगळं माहिती आहे. पण बुद्धीचा निश्चय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ते परत-परत वाचायचं आहे आणि अंतर्मुख होऊन त्याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून हा गर्भात जो प्रवेश करायला लागतो, तो परत वासना भोगण्यासाठी, ज्या आहेत त्या इच्छा पूर्त करण्यासाठी. आता मूळचा परब्रह्म स्वरूप असलेला जीवात्मा भोग भोगण्यासाठी त्याने काय केलंय, जेव्हा इंद्रिय केलेली आहेत, ब्रह्मदेवाने ही सगळी इंद्रिय जी आहेत ती बहिर्मुख केलेली आहेत. मग आता हे बहिर्मुख इंद्रिय जी आहेत, बघा आपण परमार्थामध्ये म्हणतो, की अंतर्मुख इंद्रिय करावी लागतात, जी बहिर्मुख असतात ती. मग आता ही बहिर्मुख कशासाठी केली आहे? तो आधी बहिर्मुख केली, मग अंतर्मुख करा. पण हे जी बहिर्मुख इंद्रिय केलेली आहे, ती भोग भोगण्यासाठी केलेली आहेत. पण भोग भोगता आयुष्य संपवणं याच्यामध्ये जीवनाचं सार्थक नाहीये. तर चौथा पुरुषार्थ जो मोक्ष आहे, तो प्राप्त करून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून काय करायचं, तर त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचंय. म्हणजे ती चांगली पण आहेत जी बहिर्मुख आहेत ती, कारण त्याशिवाय वासनांची पूर्ती कशी होणार? पण वासनांची पूर्ती मध्येच आपल्याला काय करायचं नाही, तर भोग लालसेमध्ये जीवन आपल्याला व्यतीत करायचं नाही, तर त्या इंद्रियांना अंतर्मुख करायचं आहे. आणि जेव्हा मासे भोग राहतात, तेव्हा परत भोगण्यासाठी त्या गर्भामध्ये काय करावा लागतो, तर प्रवेश करावा लागतो. अगदी त्याला समर्थांनी असं म्हटलंय, की कैदेमध्ये, जसा कैदेमध्ये कोण असतो? कैदी असतो. असतो ना आपण जेलमध्ये बघितलंय कैदी. त्याप्रमाणे त्या गर्भाशयामध्ये तो काय आहे, तर तो जन्माला येणारा तो जीवात्मा आहे. त्याच्यामध्ये तो कैदी रूपाने राहतो आणि तो इतका त्रस्त होतो आणि तो जीवात्मा जो आहे, जो मूळचा परब्रह्म स्वरूप आहे, पण तो वासनांमुळे त्या गर्भाशयामध्ये काय आहे, तर येऊन पडलेला आहे आणि तो अक्षरशः गुदमरतोय, की त्या कैद्याला पण असं वाटतं ना, की बाहेरचं जग मला इतकं मोकळं आहे, कधी या तुरुंगातनं मी सुटेन आणि बाहेर जाईन. अगदी त्याचप्रमाणे त्या गर्भाशयातल्या गर्भाला असं वाटतं, की कधी होईल तर मी याच्यातनं बाहेर पडेन आणि तो भगवंताला असं म्हणतो, की काय म्हणतो, "देवा, मी ह्याच्यामध्ये अत्यंत त्रस्त आहे. मला अतिशय काय होतायत तर कष्ट होतायत आणि तू मला याच्यातून बाहेर काढ. तू जर मला सोडवलंस, तर मी माझं शाश्वत हित साधेन आणि परत जन्म-मरणाच्या फेऱ्यात परत अडकणार नाही." असं कुठे म्हणत असतो तो? गर्भाशयामध्ये म्हणत असतो. पण जन्माला आल्यानंतर जगाचं वारं लागतं, मी माझंचं वारं लागतं आणि जे गर्भात देवाला कबूल केलेलं असतं ते सगळं विसरायला होतं. कारण मायेचं काय कामच आहे ते. ती भुलवते, ती चकवते, ती ह्या जगात रमून काय होते तर ती त्या रमवते. देवाचं विस्मरण होऊन जातं, मूळच्या स्वरूपाचं विस्मरण होऊन जातं. बघा एक खूप छान आहे, की आपण सगळ्यांनी लहान बाळं बघितलेली आहेत पाळण्यात झोपलेली. म्हणजे एक माझा अनुभव सांगते, की बघितलेली आहे ते झोपेत जे बाळ असतं की नाही अगदी 1.25 महिन्याचं, ते पाळण्यामध्ये झोपेतच हसतं आणि झोपेतच रडतं. क्षणभर रडतं, क्षणभर हसतं. आता असं म्हटलं जातं, की देव त्याला हसवतो आणि देव त्याला रडवतो. देव असं त्याला म्हणतो, की "तू म्हणाला होतास, की मी तुला विसरणार नाही. लक्षात आहे ना?" मग ते म्हणतं, की "मी कुठे असं म्हटलं होतं?" मग देव रागवतो म्हणून ते रडतं आणि परत तो म्हणतो, "मी या जगामध्ये खूप सुखी आहे." म्हणून तो हसतो. म्हणजे जे गर्भाशयात कबूल केलेलं असतं, ते बाहेर जगाचं वारं लागलं, की तो विसरून जातो. म्हणून गर्भी म्हणे सोहम सोहम, बाहेरी पडता म्हणे कोहम, ऐसा कष्ट विसरला गर्भवासाचे. गर्भाशयात म्हणतो मी ब्रह्म आहे असं म्हणतो, पण जन्माला आल्यानंतर मी कोण? अशा भ्रमात तो सापडतो आणि भ्रमात सापडल्यामुळे परत जन्म मरणाच्या चक्रामध्ये
सापडून त्याला अनंत दुःख भोगावी लागतात. एक छोटीशी गोष्ट सांगते बघा, ही अविद्या माया जी आहे ती कशी काम करते, म्हणजे कशी त्या जीवात्म्याला बाहेर पडू देत नाही. एक ब्राह्मण त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी खूप तप केलं. आता तपाच्या सामर्थ्याने त्याला असं कळलं, की अजून एक मला शेवटचा जन्म मिळणार आहे आणि त्यानंतर मला मोक्षप्राप्ती आहे. बघा, आता ही गोष्ट गोष्टीसारखी घ्यायची असते. गोष्टीतलं तात्पर्य घ्यायचं आणि गोष्ट विसरून जायची. माऊली म्हणतात ना हरिपाठामध्ये, "मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी." अगदी त्याचप्रमाणे, की आता त्या ब्राह्मणाने आपल्या मुलाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, की म्हणाला, "हे बघ, काही माझी पापात्मक कर्म शिल्लक राहिलेली आहेत आणि त्यामुळे मला एक डुकराचा जन्म मिळणार आहे. त्यानंतर मी मोक्षपदाला जाणार आहे. तू असं कर, की जिथे मी जन्माला येईन, ती जागा मी तुला सांगतो. मी कुठे जन्माला येणार, कसा येणार आणि मग तिथे तू ये आणि तू मला मारून टाक. म्हणजे मी काय होईन तर मी मुक्त होऊन जाईन." आता तो ब्राह्मण मरण पावतो. आता त्यांनी त्याला मुलाला सांगितलेलंच असतं, की मी कुठे जन्माला येणार. तो मुलगा जो आहे तो तिथे शोधायला जातो. आता तो वडिलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ओळखतो. तो म्हणतो, "आता मी तुम्हाला मारून टाकतो, म्हणजे तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल. हा तुमचा शेवटचा जन्म आहे." आता तेवढ्यात ते डुक्कर बोलायला लागतं आणि म्हणजे ते डुक्कर वडील आपण म्हणू. तर ते असं म्हणतात, की "अरे, तू मला मारू नकोस. मी या गटारामध्ये म्हणजे माझ्या जगामध्ये मी खूप सुखी आहे." आता डुकराचं जग ते काय चिखलातलं. पण जो प्राणी तिथे जन्माला येतो त्याला ते काय वाटतं तर सुखाचं वाटतं. त्याप्रमाणेच अगदी संत मंडळी आपल्याला जी आहेत, समर्थ जे आहेत, तळमळीने सांगतायत, की त्यांचा अनुभव सांगतायत. संत आनंदाचे स्थळ, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे हे जग आनंदाचा डोह आहे. त्याच्यामध्ये आम्ही आनंदरूप झालेलो आहोत. तुम्ही आमच्याकडे लवकर या. हे सगळं जे समजावून घेऊन, आत्मपरीक्षण करून, तू झडझडून वाहिला निघ, असं माऊली म्हणतायत. पण आम्हाला मात्र जन्म-मरण रूपी म्हणजे जीव म्हणून जन्माला आल्यानंतर हा संसारच सुखाचा वाटतो आणि परत असं वाटतं, की काय बिघडलं परत-परत जन्माला आलं तर? किती सुखाचं जीवन आहे. आमच्या वाट्याला नाही बाबा एवढी कोपांची इतकी दुःख आली. पण दुःख म्हणजे काय? फक्त जन्म-मरणाचं दुःख तर आहेच आहे. पण त्याच्याबरोबर हे जे सगळे मधले विकार त्या जीवात्म्याला येतात, ती पण दुःखच आहेत. ज्या क्षणी माझं अंतःकरण क्रोधी होतं, त्या क्षणी दुःख आहे. ज्या क्षणी लोभी होतं, त्या क्षणी दुःख आहे. आणि आज जे मला सुख वाटतं, ते उद्या दुःखामध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. सुख-सुख म्हणत ना, दुःख हे ठाकून आले. म्हणजे आज पैसा खूप आहे, उद्या राहील की नाही चिंता आहे. म्हणून सुखाला पण काय आहे तर दुःखाचाच दर्जा आहे. संत म्हणतायत, की मोक्षाची प्राप्ती आहे, पण आपण मात्र या संसाररूपी चिखलामध्ये, या डबक्यामध्येच आपण काय मानतो तर आनंद मानतो. म्हणून संतांना परत, 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 परत अवतार घ्यावे लागतात आणि संतांना परत, परत उपदेश करावा लागतो. पुढे समर्थ म्हणतात, "शून्याकार झाली वृत्ती, काही आठवेना चित्ती, अज्ञाने पडिली भ्रांती, तेणे सुखची मानिले." आता जन्माला आल्याबरोबर वृत्तीला काही समजेनासं होतं, स्मरण नष्ट होतं मूळचं जे आहे ते आणि भ्रमामुळे मी ब्रह्म असताना मी जीव वाटायला लागतं, जग मिथ्या असताना सत्य वाटतं आणि या भ्रमातच रंगल्यामुळे आणि रमल्यामुळे हेच जीवन सुखाचं आहे असं वाटायला लागतं. कारण माया मायेचं काम अतिशय काय करत असते तर ती चोख करत असते. पण हे जर आपल्याला ओळखू आलं, की देह जो माझा आहे त्याला पण काहीतरी विकार आहे. जे विकार आहे ते मायेचं स्वरूप आहे. देहाला अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, क्षीयते, म्रियते हे विकार आहेत. कारण आजपर्यंत कुणाचाही देह राहिलेला नाहीयेत. माझ्या कित्येक पिढ्या झाल्या पण ते आज हयात नाहीयेत. मी पण आता त्या मृत्यूपंथानेच चाललेली आहे. हे असं जर आपण व्यवस्थित हे मायेचं स्वरूप जर समजावून घेतलं, तर जन्मदुःख जन्माला येतो आणि एका तारखेपूर्वी मी नव्हते. आज जन्माला आलेली आहे. ही दुःख भोगते आणि एका तारखेनंतर नक्की नसणार. जर ही पापपुण्यात्मक कर्म जर भोगून संपवली नाही, तर परत मला जन्म येणार आहे. आणि म्हणून या मायेचं स्वरूप जे विस्तृत व्यापक स्वरूप जे आहे, हे काय करावं तर हे ओळखावं आणि त्या मायेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी हा आपला देह मिळालेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, "शरीरा ऐसे नाही यंत्र." जसं यंत्र नीट ठेवावं लागतं, त्याचा मेंटेनन्स करावा लागतो, ते सांभाळावं लागतं, उत्तम ठेवावं लागतं, त्याला वापरावं लागतं, पुरेपूर त्याच्याकडून वसूल करून घ्यावं लागतं, कारण ते मोक्षप्राप्तीचं साधन आहे. पण त्याच्यावरती ममत्व ठेवायचं नाहीये. तर ते वापरून जन्मदुःखातून मला काय करवून घ्यायचे आहे तर सुटका करवून घ्यायची आहे.
आणि म्हणून समर्थ आपल्याला या समासामधून एक वास्तव दर्शन जे आहे, जन्म दुःखाचं जे आहे ते आपल्याला करवतात. कारण समर्थ सारखे जे संत असतात किंवा सगळेच संत जे आहेत, ते वास्तव सांगायला कधीही घाबरत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे वास्तव हे वास्तवच असतं. वास्तव स्वीकारलं तर आपली लवकर काय आहे तर या जन्म-मृत्यूतून सुटका आहे. आणि संत हे आपले हितकर्ते असतात. म्हणून जे जीवन मला मिळालेलं आहे ते कसं व्यतीत करायचं हे क्रियामाण स्वातंत्र्य प्रत्येकाला भगवंतांनी दिलेलं आहे. संत सुद्धा आपल्यासारखेच जन्माला आले. पण त्यांनी मात्र गर्भवास चुकवला आणि ते कृतार्थ झाले. म्हणून मानवी जीवनाचा परमोत्कर्ष म्हणजे संत आहेत. मग आपणही संतत्वाच्या दिशेने समर्थांच्या कृपेने वाटचाल करूयात, ही समर्थ चरणी प्रार्थना करू. माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.